अतिमुसळधार पावसामुळं जमिनी खरडून गेल्यात. वाहत्या पाण्यामध्ये पाईप वाचविण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांची धडपड अनेक व्हिडिओंमधून आपण पाहिलेत. जमिनी खरडून गेल्यामुळं त्या जमिनीवर आता काही उगवेल का? आणि माझ्या शेतकऱ्याचं दुःख आता तरी कुणाला उमगणार का? हा खरा प्रश्न येऊन ठेपलाय. पंचनामे होतील, पंचनाम्यानंतर कालबद्ध कार्यक्रम कधी कृती आराखड्यामध्ये योजला जाणार नाही आणि किती दिवसांमध्ये मदत पोचेल याचंही काही खरं नाही. कारण गेल्या वर्षी खरीप हंगामाचाच विमा अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हे नुकसान भरपाई किती? या नुकसान भरपाईला काही अंत आहे का? या शेतकऱ्याच्या दुःखाला काही अंत आहे का? याचं दुःख पंढरीचा पांडुरंग जाणतो. तो त्या आम्हा शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतो. त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. पण हे सगळं घडत असताना या सर्व परिस्थितीचा विचार केल्यानंतर खरंच शेतकऱ्याच्या माथी अगदी दाही दिशा दारिद्र्यच लटकलेलं आहे. माझा शेतकरी या गटांगळ्या किती दिवस खाणार आणि या गटांगळ्यांमधून तो बाहेर येणार का हो? माझ्या शेतकऱ्याच्या दुःखाला, त्या दुःखाचा अंत कधी होणार का हो? हे दुःख सहन करण्याची परमेश्वरा माझ्या शेतकऱ्याला शक्ती दे, हे म्हणण्या वाचून दुसरा उद्गार या तोंडामध्ये राहत नाही. किती या दुःखाचा पगडा आमच्या छातीवरती येऊन पडतोय. पेरलेलं बियाणं, महागाचं बियाणं उगवत नाही. दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपलंय. खरडून गेलेल्या जमिनीवर आता कोणतं बियाणं उगवणार? अशा अनेक प्रश्नांनी माझा शेतकरी या ठिकाणी तळमळतोय. त्याच्या दुःखाला वाचा फोडावी लागेल. नाही तर हा शेतकरी माफ करणार नाही. नमस्कार.